Hello everyone, today we are going to learn next passages of the story An Astrologer's Day. Before we going to start the next passage, let us revise previous two passages in Marathi. तर ह्या अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या स्टोरीमध्ये आर के नारायणन खूप सुंदर असं एका ज्योतिषाचं वर्णन करतात. अन ॲस्ट्रॉलॉजर डे ह्या स्टोरीद्वारे मानवी जीवनातील वर्णन, त्यांचे सहसंबंध, गुण साध्या आणि सोप्या आणि उपहासात्मक भाषेमध्ये ते स्पष्ट करतात. ही स्टोरी एका दुपारच्या वेळेस सुरू होते. यामध्ये एक ज्योतिषीचे महत्त्वाचे कॅरेक्टर आहे. या कहाणीची सुरुवात अशी होते की भर दुपारची वेळ आहे आणि एक ज्योतिषी नियमितप्रमाणे आपली बॅग घेऊन येतो आणि ती बॅग ओपन करतो. त्या बॅगमध्ये असणारे ज्योतिषीला लागणारे सगळे ज्योतिषीच्या ह्या व्यवसायाला लागणारे सर्व साहित्य तो खुले करतो. जसे की समुद्र शिंपले, चौकोनी आकाराचे कापड, ज्यावर इतर लोकांना सहज न समजणारे जी सुपरनॅचरल विद्या असते, एक वही असते आणि पालमाराचे बंडल की ज्यात ज्योतिषी भाषेचे लिखाण केलेले असते. त्याचे कपाळ हे पवित्र जसे की इबीत किंवा सिंदूरने भरलेले असते. त्याचे डोळे चकचक करणारे असतात आणि आपल्या गिऱ्हाईकाची वाट पाहत असतात. त्याचे डोळे हे डोळ्यांची चमक, त्याच्या भरल्या कपाळ आणि त्याची लोंबणारी काळी मिशी या दोहोंमध्ये स्पष्ट उठावदार दिसतात. आणि डोक्यावर असलेले सिंदूर रंगाचा फेटा आणखी उठावदार आणि आकर्षित दिसतो. त्याचे वर्णन लेखकाने केलेले आहे की जसे की कॉस्मॉस किंवा दहलिया जे डेझी फॅमिलीचे फूल असतात त्याप्रमाणे ते दिसते. तो रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली की जे टाउन हॉल पार्कपर्यंत ते झाड पसरलेलं असते तिथे तो बसतो. ही एक गर्दी असणाऱ्या बाजाराची महत्त्वाची जागा असते. या बाजारात लोक ये-जा करत असतात. सकाळ ते संध्याकाळपर्यंत हा रस्ता लोकांनी भरलेला असतो. वेगवेगळे व्यापारी जसे की औषध विक्रेते, चोर बाजार विकणारे, चोर बाजार, जादूगार, स्वस्त कपड्याचे लिलाव करणारे जोरजोराने ओरडत असतात आणि ह्या आवाजाने लोकांची गर्दी तिथे जमत असते. ह्या व्यतिरिक्त जसे फिरते विक्रेते, भुईमुगाच्या शेंगा, चणे, वाटाणे विकणारे लोक देखील असतात. एक एका भुईमुगाच्या शेंगा विकणाऱ्या माणसाचं वर्णन लेखकाने इथे केलेलं आहे की तो भाजून शेंगा विकत असतो गरम-गरम आणि त्या आपल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या शेंगाला तो वेगवेगळे नाव देतो. जसे की बॉम्बे आईस्क्रीम, दिल्ली आल्मंड, राजा डेलिकेसी आणि ह्या आकर्षणामुळे ह्या वेगवेगळ्या नावामुळे लोक गर्दी करतात. आता काही लोकांची गर्दी ज्योतिषाकडे पण वळते. तेथे आता जे संध्याकाळी म्युन्सिपाल्टीची लाईट असते त्यांचा उपयोग फारसा त्या लोकांना होत नाही. हे सगळे व्यापारी आपापले दिवे किंवा लाईट सोबतच घेऊन येत असतात. ज्योतिषी मात्र इतरांच्या लाईटच्या प्रकाशामध्ये आपला वापर करून घेतो. खरं तर त्याला विद्येची काही ज्ञान नसते. तो आपल्या कस्टमरशी गप्पा मारून अंदाज घेऊन त्यांचे भविष्य सांगत असतो. त्यांना जे पटणार आहे तोच तो सांगत असतो. लेखक म्हणतात की खरं तर तो दुसऱ्याचं भविष्य सांगू शकतो खोटेपणाने का, पण स्वतःचे भविष्य मात्र त्याला नक्कीच ठाऊक असते. तो लोकांना ज्या पटणाऱ्या गोष्टी सांगतो आणि लोक खुश होतात. अशा प्रकारे तो इथे पैसे कमावतो आणि पैसे कमवले तो घरी घेऊन जातो. नाऊ remaining two we will describe today. He had left village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the work of forefathers. Now he left his own native place and came in the city.
he could start another business like his forefather, namely tilling the land, means cultivating the land, farming, living, marrying or ripening the cornfield and ancestral home. So tilling land means here cultivating or preparing cultivating the land for crops. It means तो आपलं गाव सोडून इथे आलेला असतो. जसं तो ज्योतिषी बनलेला असतो, परंतु लेखक म्हणतो की तो ज्योतिषी व्यतिरिक्त दुसरे काय बिझनेस करू शकत होता. जसे त्याचे वडिलोपार्जित जसे त्याचे बिझनेस आहेत, शेती, मॅरेज करणे किंवा शेती कॉर्नफिल्डसाठी पिकवणे, असे त्याचे वारसा असणारे जे व्यवसाय असतात तो तो करू शकत होता. बट दॅट वॉज नॉट बी. ही हॅड नॉट डन दिस, सिलेक्टेड नॉट दिस बिझनेस. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. So when he left village, he didn't inform to anyone. So directly came to 100 miles away from his village. To a villagers, it is a great deal, as if an ocean flowed between. Now this writer compare his condition to the ocean. Now if we skip or if we leave our village and settle in another city, it is very difficult to adjust with the other city. Okay, like we cross one ocean. So like this difficulty man can face, but this person has successfully left the village and settled in this another city. He had working analysis of mankind trouble, marriage, money, and tangles of human ties. So he have examined, carefully studied about the troubles of man. So maximum troubles arises due to marriage, money, or tangle of human being. Now tangles of human ties means here roots of troubles. He studied all the roots of troubles in man's life. Generally which troubles are there, man is affected by so many uh, troubles. Maximum troubles arises due to money, lack of money, or domestic problem like marriage. This kind of troubles he studied. So long practice had sharpened his perception. Now he had done long practice also, and because of this long practice, he sharpened his perception. Perception means here ability to see, hear, or through his senses means samaj. Okay, because of his long practice, he can understand easily the man's problem. Within 5 minutes, he understood what was wrong. When the customer comes, within 5 minutes, he could understand what is wrong with the man. He charged 3 pies. Here, this Indian rupees, this is plural form of pi, PIE, a bronze coin of India, old coin, which is considered 12th part of an anna, 1 anna, and 12 pies is equal to 1 anna. सुरुवातीला एक आना असे पैसे होते, त्या आनामधला एक पाय म्हणजे 12वा भाग आनाचा. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. एका क्वेश्चनला तो 3 पैसे घेत असतो. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. So when the customer come, he used to speak 10 minutes to astrologer. So he after 10 minutes he used to start to speak. It means he never opened his mouth till 10 minutes the customer speak, which provided them enough stuff for a dozen answers and advices. So when the customer speak about his problem 10 minutes, after that 10 minutes he could understand easily what answer or advice he should give to them. So stuff it means material, article. So he can collect out of material to respond to him. When he told the person before him gazing at his palm. Now when he gaze कस्टमर्स palm म्हणजे हाताची परीक्षा बघतो, हात त्याच्या हातात घेतो आणि तो वाचतो, रीड करतो, ट्राय करतो ढोंगाप्रमाणे. And many ways you are not getting the fullest result for your efforts. This answer is common to all customers.
इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुम्हाला प्रयत्नाचं यश मिळत नाही. 9 out of 10 were disposed to agree with them. Okay, disposed to means here easily willing. So maximum people readily agree with the answer of this astrologer. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed toward you. तो विचारतो की तुमच्या घरामध्ये एखादी फॅमिली किंवा स्त्री आहे का, किंवा तुम्ही दुरून आलात का. सो ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. अशा प्रकारचे वेगवेगळे नातेवाईकाचे तो रेफरन्स देतो. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि शेवटी सांगतो की मॅक्सिमम तुमचा जे त्रास आहे, तुमच्या जीवनातली अडचण आहे, दॅट इज बिकॉज ऑफ युअर ओनली युअर नेचर. तुमच्या स्वभावाची आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. सॅटर्न म्हणजे शनी. ओके, सो तो शनी तुमच्यावर कसा येईल मग तुमच्या वागण्यामुळं. सो यू हॅव ॲन इम्पेटस नेचर ऑफ रफ एक्सटेरियर. सो इम्पेटस नेचर मीन्स इम्पल्सिव्ह हियर. नेचर तुमचं जे नेचर इम्पल्सिव्ह अँड रफ एक्सटेरियर. सो रफ एक्सटेरियर मीन्स situated on or relating to the outside. Exterior means related to outside. So this endear him to देअर हार्ट्स इमिडिएटली. अशा प्रकारचं उत्तर दिल्यानंतर तो माणसाच्या हृदयाला स्पर्श करतो. अँड फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्ज टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. अँड दिस इज हिज माइल्डेस्ट आन्सर की दॅट इज फ्रॅटनिंग. फॉरबिडिंग मीन्स हिअर फ्रॅटनिंग एक्सटेरियर. आणि तो माणूस घाबरतो आणि तो सांगतो, वा काय करायचं सांगा ज्योतिषी, बरोबर आहे तुमचं. Like this he give replies to the people. Thus the nuts vendor will blow out his flare and rose to go home. Now this is the time of nut vendors to go back. ते जे विक्रेते असतात चणे फुटाणेवाले, त्यांनी आपला जो फ्लेअर मीन्स हिअर जो विस्तव किंवा आग आणलेली असते भाजण्यासाठी, ते विझवण्याचा प्रयत्न करतात आणि गो होम. This was signal for the astrologer to bundle up too, and this was one sign and symbol that astrologer also will bundle up means ready to go. Bundle up means dress warmly or ready to go back, since it left him in the darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. So तिथपर्यंत कोणता तरी दुसरा प्रकाश त्याला मदत करत असतो. आणि त्या प्रकाश देखील म्हणजे जे लाईट असतात ते आपापले व्यापारी घेऊन जात असतात. तोपर्यंत हा आपण आपलं सामान गुंडाळत असतो. ही पिकअप हिज गौरी सेल्स अँड पॅराफर्मिनालिया. दिस वर्ड पॅराफर्नालिया indicate the meaning of large number of small articles which is used in particular activity. Now in the first paragraph it is written equipment. Okay, this kind of equipment all he collect and was putting them back into the bag when the green shaft of light was blotted out. This green shaft of light means beam of light. एक छोटासा प्रकाश तिथं असतो, तो देखील ब्लॉटेड आउट. ओके, तो देखील आता वाईप्ड आउट किंवा डिस्ट्रॉय बंद झालेला असतो. ओके, त्याच्या अगोदर त्याला आपलं सगळं साहित्य घेऊन जायचं असतं परत. सो इन दिस वे ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन standing before him. So when he was ready to go back at home, so one customer came in front of him. He sensed a possible client and he thought that now this is very a possible client for him, and he said, you look so careworn. Here you look so careworn. Careworn means here worried, looking sad, tired. Okay, so it will do you good to sit down for a while and chat with me. So he asked him, it is better to sit with me and tell me what is your problem. The other grumbled. That person grumbled. Here grumbled means complain in bad tempered way. Okay, आपली समस्याची शिकायत करतो. Other grumbled in some reply vaguely. Here vaguely means indefinitely or unclear.
सांगतो की ते ज्योतिषीला लवकर समजत नाही, परंतु तो आपले प्रॉब्लेम सांगण्याचा प्रयत्न करतो. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन whereupon the other thrust his palm under his nose and saying, "You call yourself an astrologer?" तो आपल्या हातात हात देतो आणि सांगतो स्वतःला एक ज्योतिष समजतो. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज, आणि त्याला वाटलं हा आपल्याला चॅलेंज देतो काय, अँड सेड टिल्टिंग मीन्स टू मूव्ह इन टू अ स्लोपिंग पोझिशन, असं थोडं वळतो आणि सांगतो की द अदर्स पाम टुवर्ड द ग्रीन सॅफ्ट ऑफ लाईट, आणि दुसरा हात आपल्या त्या प्रकाशाच्या खाली ठेवतो, म्हणजे तो आपला हात दिसण्यासाठी. युअर सिनर नेचर, तो परत तोच डायलॉग सांगतो, युअर सिनर नेचर, तुझं जे नेचर आहे, ओके, दॅट इज प्रॉब्लेम. ओ स्टॉप दॅट, द अदर सेट, तो पर्सन हे काय मला सांगू नको. टेल मी समथिंग वर्थ वाईल, काहीतरी योग्य सांग. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड, हिअर द वर्ड पिक्ड मीन्स इरिटेटेड, annoyed. Our friend felt piqued. I charge only 3 paise per question. Okay. So, and what you get ought to be good enough for your money. He said that I charge 3 paisa per question. At this other withdraw him his arm. आणि तसं सांगितल्यानंतर तो माणूस आपला हात पाठीमाग घेतो, टूक आउट अँड आणा, एक आणा काढतो, अँड फ्लंग इट आउट टू हिम, त्याच्याकडे टाकतो, सेईंग आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. इफ आय प्रूव्ह युअर ब्लफिंग, हिअर ब्लफिंग मीन्स डिसिविंग, लाईन, जर तुझा खोटारडेपणा मी प्रूव्ह केला, यू मस्ट रिटर्न द ॲना टू मी विथ इंटरेस्ट. इट मीन्स वेन यू आय विल गिव्ह 1 whole आणा, 1 rupees to you. If your answer is correct, that you take, but if your answer is wrong, if you lie, then you have to return me all your money. Like this agreement they done between them. If you find my answer satisfactory, will you give me 5 rupees? Then this astrologer asked him, okay, no problem. If my answer you will find satisfactory or correct, that time you have to pay me 5 rupees. No. Or will you give me 8 annas? He said no, but then another agreement done, okay, if 5 rupees not 8 anna can you give? All right, provided you give me twice as much if you are wrong. Okay, he also said if you are wrong, then you have to give me double rupees, said the stranger. This pact was accepted after little further argument. असा आर्ग्युमेंट करून हा करार त्या दोघांमध्ये झालेला असतो. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चेरोट. अशा प्रकारे ॲस्ट्रोलॉज मनामध्येच प्रेयर करतो, काहीतरी मंत्र पुटपुटतो. हेर चेरोट मीन्स अ सिगार, जशी वरती आकाशात धूर सोडतो तसा हा वरती पाहून काहीतरी मंत्र बघतो. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्स अँड आफ्टर अ गेसिंग, ए ग्लिम्स मीन्स लुक. ओके, हिअर द गेस द वर्ड्स ऑफ ग्लिम्स means he got a glimpse of his face by the match light. From that one light fall on the customer's face, so in that light he observed his face. Glimpse means watch his face. So there was a pause as a cars hooted on a road, and in between there was a one car hooted. Here utter a hoot, जसं एखादी कार्स मुसंडी मारतो, जोर मारतो ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स, जो कोण असतो जुटका म्हणजे हॉर्स ड्रायव्हन कार्ट. ओके, तो ड्रायव्हर आपला घोड्याला किंवा तो हाकलत येत असतो, ओढत असतो. जुटका म्हणजे आफ्टर अ हुट म्हणजे जोराची मुसंडी. ओके, सोअर ॲट देअर्स हॉर्सेस. हिअर सोअर इट मीन्स पास्ट फॉर्म ऑफ स्विअर. ओके, प्रॉमिसेस टू देअर हॉर्सेस. It means that chariot or the car which was passing by the road. Okay, that noise come in between, and the babble of crowd agitated the semi darkness of the park. Now babble means sound of talking people. Babble of people. Those who agitated means here feeling appearing trouble, harmless. सगळे लोक आता परत जाणार असतात, ते गर्दी लोकांची आवाज येत असते. त्या दोघांच्या असं वर्णन केलेलं आहे. सो वेन दिस टू पीपल मीन्स ॲस्ट्रोलॉजर अँड द कस्टमर वेअर टॉकिंग अबाउट देअर
agreement or future, that time this incident occur there. The other sat down sucking his chariot. दुसरा व्यक्ती तिथे येतो, तो सकिंग हिज चॅरोट, ओके, आपली सिगार असते तो पेटवत बसतो आणि पफिंग आउट म्हणजे सिगारचा धूर काढत असतो. सॅट देअर रुथलेसली, तो माणूस त्याच्यासमोर असा रुथलेसली बसला असतो सिगार फुकट. आणि ही आस्क हिम टेल अबाउट माय फ्युचर. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ते त्याचं बिहेवियर पाहून त्याला योग्य वाटलं नाही, अनकम्फर्टेबल वाटलं. हिअर टेक युअर अनाज अँड बॅग, आणि तो झटकन म्हणतो हे घे पैसे आणि तू जा निघून. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मला असे चॅलेंजेस काय नको आहे, तू घेऊन जा. इट इज लेट फॉर मी टुडे, आज मला उशीर झाला आहे, आय हॅव टू गो बॅक. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप, आणि तसंच आपला आवरावरी करतो आणि निघायचा प्रयत्न करतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आता तू जाऊ शकत नाही. तो त्याचा हात पकडतो आणि सांगतो यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, तर तू इथून निघून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस तू मला बोलवलंस इथे, ओके, अँड नाव यू हॅव टू टेल अबाउट मी. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज वॉइस शूक अँड बिकम फेंट. आता ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड झाला, थोडा सावध झाला आणि त्याचा आवाज देखील थोडा बदलला, ओके, तो घाबरला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो, आज मला जाऊ दे, उद्या तुझं भविष्य सांगतो. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. तो माणूस जो होता दुसरा, त्यानं आपला हात पाम, ओके, त्याच्याकडे परत थ्रस्ट केला, फोर्सफुली पुल केला आणि सांगितलं, बोलला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, यू हॅव ॲक्सेप्टेड चॅलेंज, सो चॅलेंज इज चॅलेंज, यू शूड ॲक्सेप्ट द चॅलेंज. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, म्हणजे खरखरच्या आवाजामध्ये, ओके, त्याच्या गळ्यामध्ये जसा आवाज बदलतो घाबरल्यावर तसा तो बोलतो, देर इज अ वुमन. तो आता सांगायला लागतो, स्टॉप सेड द अदर, ओके. त्याने आपलं जसं दुसऱ्या लोकांना सांगतो ॲज युजल, ही ऑलवेज टेल टू अदर पीपल वन मोस्ट इम्पॉर्टंट रिझन ऑफ ट्रबल ऑफ द मॅन, देर इज वुमन, मनी, लाईक दिस. अँड ही स्टार्ट विथ द सेईंग लाईक देर इज अ वुमन, स्टॉप, आणि तो मध्येच त्याला थांबवतो. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, हे मला काही सांगू नको. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, आता मी जे शोध करतो, माझं जे काम आहे त्याच्यामध्ये मी सक्सेस होईल का नाही ते सांग, माझा पास्ट सांगू नको. आन्सर दिस अँड गो, हे आन्सर द्या आणि गो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू टू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉईन्स, नाहीतर मी तुला परत जाऊ देणार नाही. डिसगॉर्ज मीन्स टू लेट टू गो ऑर सरेंडर, माझे परत पैसे दिल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकंटेन्शन अँड रिप्लायड, काहीतरी मंत्र पुटपुटतो आणि त्याला बोलतो, ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ आय से इज कन्व्हिन्सिंग, जर मी तुला योग्य उत्तर दिलं तर तू मला 1 रुपये देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, आणि मी माझं बोलणारच नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, तुला काय करायचं ते कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग, म्हणजे ही बर्गेनिंग, हॅगलिंग मीन्स हिअर बर्गेनिंग, दोघांमध्ये बर्गेनिंग झाली, बार्गेनिंग, अँड ॲग्रीड, दोघे ॲग्री झाले, ओके, ठीक आहे. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. त्यावेळेस तो सांगतो, तू मृत्यूपासून वाचलास, ॲम आय राईट. टेल मी मोर, येस येस, अजून काय सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर, एक चाकू तुझा मारण्यासाठी आला होता, ओके, गुड फेलो, ही बेड हिज चेस्ट टू शो द स्कार्स, येस येस, हे बघ माझ्या छातीला त्याचा निशाण देखील आहे. व्हॉट एल्स, तो खरं सांगत असतो. अँड देन यू वेअर पुश इन टू वेल नियर बाय इन द फील्ड, आणि तिथेच एक विहीर होते, त्या विहीरमध्ये तू पडलास. यू वेअर लेफ्ट फॉर डेड, आणि तू तसंच मरणाच्या अवस्थेमध्ये सोडला होतास. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, आणि तो व्यक्ती खरंच सांगतो, यू आर राईट, जर कोणी एखादा पासर बाय व्यक्ती जाणारा मला त्या विहिरीमध्ये त्याने पाहिलं नसतं तर मी आज जिवंत राहिलो नसतो. एक्सप्लेन द अदर ओव्हरवेल्ड बाय एन्थुझियाझम, तो माणूस सांगतो, ओव्हरकम. So it means that astrologer was telling the true fact about the customer. When shall I get at him? Means he want. When shall I get the man who tried to kill me? He asked, clenching his fist
इन द नेक्स्ट वर्ल्ड. आन्सर द ॲस्ट्रोलॉजर. तो बोलतो की तुला तो व्यक्ती दुसऱ्या जन्मात भेटेल, ह्या तर जन्मात भेटणार नाही. ही डायड फॉर मंथ्स ॲगो इन फार ऑफ फ्रॉम. तो 4 महिन्या अगोदरच एका दूर शहरामध्ये मारला गेला आहे. तो आता जिवंत नाही. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तो आता त्याला पाहू शकणार नाहीस. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग. ग्रोन मीन्स हिअर लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस. ऐकून तो कमी आवाजात म्हणतो. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड. अरे वा. गुरु नायक. नाव ॲस्ट्रोलॉजर टेक हिज नेम. दॅट मॅन्स नेम वॉज गुरु नायक. यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अ बॅक. तो बोल तुला माझं नाव माहीत आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. मला सगळ्या गोष्टी तुझ्याविषयी माहीत आहे. तुझं नाव काय नाही माहीत. गुरु नायक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आता तू ऐक मी तुला काय सांगत आहे. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ हिज टाऊन. इथून उत्तरेकडे गेला तर तुझं गाव 2 दिवसानंतर म्हणजे 2 दिवस तुझ्या गावाला जायला लागतात. टेक द नेक्स्ट ट्रेन. बी गॉन. आता येणारी नेक्स्ट ट्रेन घे आणि तू जा इथून. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. ओके. जर तू तुझ्या घरून नाही गेलास तर अजून एखादा खतरा तुझ्या जीवनामध्ये येऊ शकतो. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड टू इट. त्याच्या आपलं काय जवळ असलेले सॅक्रेड ॲश पावडर वगैरे जो असतो तो इबीत वगैरे तो देतो त्याला. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तू हे कपाळाला लाव आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. हे दक्षिणेकडे तू कधीच येऊ नको. यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर तू असं केलंस तू 100 वर्षे जगशील. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तो बोलला मी कशाला जाऊ घरी अगेन. आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी कशासाठी घर सोडून आलो. आय वॉन्ट टू सी हिम द पर्सन हू ट्राय टू किल मी अँड आय वॉन्ट टू चोक हिम. चोक CHOKE. हिअर आउट मीन्स डिफिकल्ट इन ब्रिदिंग. ओके. बिकॉज ऑफ हिम आय फेल्ट इन डेंजर. So he shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at last he died as he deserved. त्याची काळजी करू नको. त्या माणसानं जो तुला मारण्याचा प्रयत्न केला तो तसाच मेला. त्याच्यामुळंच तो मेला. त्याला त्याची शिक्षा मिळाली. येस सेड द ॲस्ट्रोलॉजर. ही वॉज क्रस्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरीच्या खाली क्रश करून मारला गेला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर. आणि तो कस्टमर गुरुनायक ऐकून ग्रॅटिफाईड होतो म्हणजे प्लीज सॅटिस्फाईड होतो. अरे वा बरं झालं त्याला त्याची शिक्षा मिळाली. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम. ॲस्ट्रोलॉजर्स पिक्ड अप हिज आर्टिकल पुट देम इन टू हिज बॅग. हे सगळे साहित्य तो आपलं परत उचलतो आणि जाण्याचा प्रयत्न करतो. द ग्रीन सॅफ्ट वॉज नाऊ. जो थोडासा प्रकाश असतो तो देखील आता नाहीसा झालेला असतो. लिव्हिंग द प्लेस इन द डार्कनेस अँड सायलेन्स. सगळी जागा आता सगळे बाजार रिकामा झालेला असतो. सगळे लोक परत गेलेले असतात. डार्कनेस आला असतो. अंधार पडलेला असतो. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. तो स्ट्रेंजर देखील तो कस्टमर देखील गेलेला असतो. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर हँडफुल ऑफ कॉईन. त्याने भरपूर पैसे त्या ॲस्ट्रोलॉजरला देतो. त्यानं उत्तर त्याचं भविष्य किंवा त्याच्याविषयी खरी माहिती सांगितल्यामुळे. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रोलॉजर रीच होम. आता तो मध्यरात्री त्याच्या घरी परत जातो. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. ही फ्लंग द कॉईन ॲट हर अँड सेड काउंट देम. वन मॅन गिव ऑल दॅट. तो पैसे त्या वाईफला देतो आणि मोज म्हणतो भरपूर पैसे आज कमवले. 12.5 आनाज. सी सेड. ती मोजते आणि ते किती असतात 12.5 आनाज. काउंटिंग. सी वॉज ओव्हरजॉयड. तिला खूप आनंद होतो. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. आता उद्या मी जॅगरी मी शेअर गूळ है ना गूळ साखर नारळ मी उद्या आणेल. द चाइल्ड वॉज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आपल्या मुलाला खूप स्वीट पाहिजे होतं. अँड दॅट स्वीट आय विल परचेस फ्रॉम दिस मनी. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. ओके. त्याच्यासाठी मी चांगलं काहीतरी खायला बनवेल. द स्वाईन हॅज चिटेड मी. तो स्वाईन म्हणजे तो बोलतो त्या कस्टमरला ह्या कुत्र्यानं मला फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपी. त्याने मला सांगितलं मी 1 रुपया देतो. ओके. सेड द ॲस्ट्रोलॉजर. शी लुक्ड अप ॲट अगेन. यू लुक वरीड. व्हॉट्स रॉंग. तू चिंतित आहेस काय झालं. म्हणजे ॲज युजल दॅट
punishment, how was promised that 1 rupee he had not given, he had given आनाज ओनली. म्हणजे 1 रुपया हा आनापेक्षा मोठा असतो, फक्त त्याने एवढेच आणा दिलेले असतात, 12 आनाज, 12 पीस and 1 आणा. So that was as usual promise that customer had not given him the rupee. Nothing. After dinner sitting on pole, here pole means आपण जे मराठीत म्हणतो बाज असते, ते बाजावर तो झोपतो. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. ती आपल्या बायकोला सांगतो, माझ्या डोक्यावरचा एक महत्त्वाचा भार आता नाहीसा झालेला आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ मॅन ऑन माय हँड्स ऑल दिस इयर्स. कारण मी एका खुनाच्या अपराधामध्ये राहिलो असतो. दॅट वॉज द रिझन वाय आय एम रॅन अवे फ्रॉम होम. आय सेटल हिअर अँड मॅरिड यू, ही इज अलाइव्ह. मी आपलं गाव सोडून इथे आलो एकाच्या खुनाच्या प्रयत्नामध्ये, आणि माझ्या डोक्यावर ते खुनाचा आरोप राहिलेला असतं, पाप राहिलेलं असतं. ओके, आणि मी त्या अवस्थेत इथं आलो आणि त्याच्यासोबत लग्न करून ह्या गावामध्ये राहतो. परंतु आज मी त्या माणसाला जिवंत पाहिलं आणि तो सांगतो की मी त्या पापामधून मुक्त झालो. म्हणजे ज्याला मी मारण्याचा प्रयत्न केला तो मेलेला नाही. शी गास्प्ड, यू ट्राय टू किल हिम. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज सिली यंगस्टर वी ड्रँक, ग्रॅम्बल्ड अँड क्वॅरल बॅडली वन डे. एके दिवशी त्या गावामध्ये हे दारू पिऊन भांडण करतात त्या नशेमध्ये. वाय थिंक ऑफ इट नाऊ, आर्थिक गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीचा असा विचार कशाला करायचा. टाईम टू स्लीप, नाऊ गो टू स्लीप, ही सेड, यॉर्निंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द प्योल. आणि पसरतो चांगला बाजावर आणि झोपी जातो. सो इन दिस वे दिस स्टोरी एंडेड हिअर. And this brainstorming activity will be uploaded in the next video. Okay, bye.